नमस्कार मित्रांनो, मी दिलीप थोरात, फायनान्शियल ॲडवायझर. मित्रांनो, विषय असा आहे की जीवन विम्यासंदर्भात मी आपणाला लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जे प्लॅन दिले जातात त्या प्लॅनच्या संदर्भात आपणाला मी माहिती देत आहे. मित्रांनो, या अगोदर मी जीवन उत्सव रेग्युलर प्रीमियम, त्याच्यानंतर जीवन उत्सव सिंगल प्रीमियम ज्याच्यामध्ये एकदाच पैसे भरायचे आहेत अशा 2 प्लॅनची मी आपणाला माहिती दिलेली आहे. त्याच्या अगोदर फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं कुटुंबाचं, भारतातील प्रत्येक कुटुंबाचं आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं फॅमिली प्लॅनिंग कसं करायचं त्याविषयी सुद्धा मी आपणाला माहिती दिलेली आहे. मित्रांनो, मी आज आपणाला सांगणार आहे जीवन लाभ. सगळ्यात महत्त्वाचा प्लॅन आहे जीवन लाभ. मित्रांनो, जीवन लाभमध्ये 3 ऑप्शन आहेत. मित्रांनो, ते 3 ऑप्शन कोणते कोणते आहेत ते मी आपणाला या ठिकाणी सांगणार आहे. जीवन लाभमध्ये पहिला ऑप्शन आहे कमीत कमी 10 वर्ष आपण रक्कम भरायची. प्रीमियम जो आहे लाईफ इन्शुरन्सचा तो 10 वर्ष भरायचे. 16व्या वर्षी तुम्हाला मॅच्युरिटी मिळणार. 16व्या वर्षी तुम्हाला पूर्ण रक्कम मिळणार भरलेल्या विम्याची. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो, कमीत कमी 15 वर्ष आपण प्रीमियम भरायचा. 21व्या वर्षी तुम्हाला मॅच्युरिटी मिळणार. 21व्या वर्षी पूर्ण पैसे तुम्हाला विम्याचे दिले जाणार. आणि तिसरा ऑप्शन आहे कमीत कमी 16 वर्ष पैसे भरायचे आणि 25व्या वर्षी मॅच्युरिटी मिळणार. उरलेले जे मधला जो पिरियड आहे, आता समजा पहिला जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 10 वर्ष पैसे भरायचे, 16व्या वर्षी मॅच्युरिटी, म्हणजे जी 6 वर्ष आहेत मित्रांनो, ते 6 वर्ष लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तुमचा प्रीमियम भरणार. दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपण 15 वर्ष पैसे भरायचे, तुमची मॅच्युरिटी आहे 21व्या वर्षी, म्हणजे 6 वर्ष त्याच्यामध्ये सुद्धा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे प्रीमियम भरणार मित्रांनो. आणि तिसरा ऑप्शन होता की 16 वर्ष तुम्ही प्रीमियम भरायचा आणि तुमची मॅच्युरिटी 25व्या वर्षी होणार, म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी 9 वर्ष मित्रांनो लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन तुमचं प्रीमियम भरणार. याशिवाय त्याच्यामध्ये फायदे आहेत मित्रांनो. पहिला फायदा असा आहे की तुमचं नॅचरल कव्हरेज त्याच्यामध्ये आहे. एखाद्या विमाधारकाचा जर दुर्दैवी मृत्यू झाला नैसर्गिकरित्या तर त्याला नॅचरल कव्हरेज मिळणार. अपघाती मृत्यू झाला ॲक्सिडेंटली तर त्याला ॲक्सिडेंटली लाभ मिळणार. म्हणजे समजा तुमचा विमा जर 10 लाखाचा सम ॲश्युर्ड असेल आणि ॲक्सिडेंटली एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला कमीत कमी 20 लाख दिले जातील मित्रांनो. याशिवाय तुम्हाला 2 वर्षानंतर लोनची देखील त्याच्यामध्ये सुविधा आहे. तुम्हाला घरगुती किंवा मुलाचं लग्न किंवा आजारपण किंवा विविध कामासाठी किंवा उद्योगासाठी तुम्हाला जर रक्कम हवी असेल तर तुम्हाला ती लोनच्या माध्यमातून दिली जाईल मित्रांनो. आणि तुमचा विमा हा पूर्ण तुमच्या परिवाराकरता संरक्षित असेल. म्हणून मित्रांनो, जीवन लाभ हा प्लॅन सर्वात महत्त्वाचा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या जगामध्ये अग्रेसर असणाऱ्या संस्थेने आणलेला आहे मित्रांनो. आजच विचार करा आणि जीवन विमामधील जीवन लाभ हा सर्वात महत्त्वाचा प्लॅन, या तिन्हीपैकी जो ऑप्शन आपल्याला आवश्यक असेल, जो आपल्याला वाटत असेल की बाबा आम्ही 10 वर्ष कमीत कमी रक्कम भरू शकतो, दुसरा ऑप्शन आहे की 15 वर्ष भरू शकतो आणि तिसरा वर्ष आहे की 16 वर्ष भरू शकतो. वयाच्या 8 वर्षापासून ते 59 वर्षापर्यंत नव्हे तर 59 वर्षापर्यंत आपण तो जीवन विमा घेऊ शकता मित्रांनो. आणि आपला परिवार संपूर्ण सुरक्षित, संरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकता, संरक्षित करू शकता ही आपणास विनंती करतो. ही माहिती आपणास कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून, माझ्या दिलीप ग्रोथ टॉक्स चॅनलच्या माध्यमातून आपणाला कळवा. आणि जी माहिती आवडली असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.